अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत महादेवाच्या एका चमत्कारिक कथा. आयुष्यात संकट आले की मन अस्वस्थ होतं, काय करावं कळत नाही. पण जिथे मन श्रद्धेने महादेवाच्या चरणी नतमस्तक होतं तिथे संकट दूर होतात आणि नवजीवन मिळतं. ही कथा आहे एका सामान्य माणसाची. धनाजी नावाचा भक्त, ज्याने महादेवावर इतका विश्वास ठेवला की त्याच्या आयुष्यात चमत्कार घडले. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. हर हर महादेव. धनाजी हे एका छोट्याशा गावात राहणारे शेतकरी होते. त्यांचं आयुष्य साधं पण समाधानी होतं. पण एक वर्ष अशी दुष्काळी आली की त्यांच्या शेतात पिकच आलं नाही. घरात अन्न नव्हतं. मूल आणि पत्नी उपासमारीने व्याकुळ झाली. त्यावरच घरात आजारपण सुरू झालं. औषधासाठी पैसे नव्हते. त्यांना वाटलं आता सगळं संपलं, काय करावं. पण त्यांचं मन हार मानायला तयार नव्हतं. तो रोज सकाळी नदीकाठी जाऊन जल अर्पण करत असे आणि ओम नमः शिवाय हा जप करत असे. बेलपान फळ जे काही मिळेल त्याने पूजा करत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू असले तरी त्याचा विश्वास अढळ होता. एका संध्याकाळी तो आकाशाकडे पाहून हात जोडून रडत प्रार्थना कराला. हे भोळ्यानाथा, माझ्यावर दया कर. माझ्या मुलाचं आणि परिवाराचं संकट दूर कर. मी तुझ्या नावावर विश्वास ठेवतो. तू संकटहारी आहेस. त्याने आपलं सर्व दुःख महादेवाच्या चरणी अर्पण केलं. त्या रात्री तो उपाशी झोपला. मन शांत होतं. त्या रात्री धनाजीला स्वप्न पडले. त्यात तेजस्वी रूप धारण करून महादेव प्रकट झाले. त्यांनी प्रेमाने विचारलं, धनाजी, तुझ्या श्रद्धेने मी प्रसन्न झालो आहे. उद्या सकाळी नदीकाठी जा. तुला तिथे एक कलश सापडेल. त्यात धन, अन्न आणि औषध असतील. याचा उपयोग करून तू स्वतःसह इतरांचाही कल्याण करशील. धनाजी झटकन जागा झाला. त्याच्या डोळ्यात आशेची चमक होती. सकाळी तो नदीकाठी गेला. खरंच त्याला एका झुडपाजवळ एक कलश सापडला. त्यात सोन्याच्या नाणी, धान्य, औषध आणि काही वस्तू होत्या. त्याने आनंदाने महादेवाचे नाव घेतले आणि तो कलश घरी आणला. त्याने आधी कुटुंबाला अन्न आणि औषधं दिली. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरत आलं. नंतर त्याने गावकऱ्यांनाही मदत केली. गरजूंसाठी अन्न वाटप सुरू केलं. लोक त्याला महादेवाचा प्रिय भक्त म्हणू लागले. काळाच्या ओघात त्याच्या शेतात पुन्हा पीक आलं. घरात सुखशांती नांदली. आजारपण दूर झालं. त्याने प्रत्येक महाशिवरात्रीला मोठी पूजा आयोजित करायला सुरुवात केली. लोक अनुभवातून प्रेरणा घेऊ लागले. महादेवावर विश्वास ठेवा. संकट कितीही मोठं असलं तरी त्यांची कृपा सकट दूर करते. निस्वार्थ भावनेने सेवा करा, फळ मिळेलच. म्हणूनच संकट आले तरी मन खचवू नका. महादेवावर विश्वास ठेवा. जिथे श्रद्धा असते तेथे चमत्कार घडतो. आपणही मन लावून जप करूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेवाची आपल्यावर कृपा करोत. ओम नमः शिवाय. तर ही होती महादेवाच्या चमत्कारी कृपेची कथा. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निश्चिंत राहा. महादेव तुमच्यासोबत आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.
चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.